नमस्कार, मी सौरभ कोरटकर, माझ्यासोबत आहे मनश्री पाठक। आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे कारण आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान देशभरात होतोय। देशभरातल्या 93 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडतंय। पण बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यातून एक महत्त्वाची अपडेट आहे। सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी भेट दिली आहे। अजितदादा निवासस्थानी असताना सुळे आशाताई पवारांच्या म्हणजे अजित पवार यांच्या आईच्या भेटीला गेल्या होत्या। आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते अशी प्रतिक्रिया या भेटीनंतर सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। फक्त आशा काकींची भेट झाली, बाकी कुणाचीही भेट झाली नाही असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर सुळेंनी आशाताईंची घेतलेली भेट हा रणनीतीचा भाग असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। त्यामुळे काकी आशा पवारांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी पोहोचल्या होत्या। एका सशक्त लोकशाहीमध्ये मतदान ही खूप जबाबदारीचं काम असतं आणि आशा काकी एक अतिशय जबाबदार लोक आपल्या म्हणजे त्यांची ती जबाबदारी आहे, म्हणून मला आनंद वाटला की काकी आवर्जून मतदान करायला आल्या। आणि मी फिरत हे नेहमीच आहे आमचं रुटीन, त्यामुळे काकींचा आशीर्वाद घेण्यासाठी मी आले। नाही काकी आणि मीच आम्ही काकींनाच भेटायला मिळाले, काकींना भेटले आणि निघाले। मी काकींनाच भेटायला आले होते। हे माझ्या काकींचं घर आहे, हे माझ्या काकींचं घर आहे। जेवढं माझ्या आईनी माझं केलं नसेल तेवढं मोठ्या काकी, आशा काकी, सुमती काकी आणि भारती काकींनी माझं केलंय। माझं मत आहे की याला फक्त मी इमोशनल टॅक्टिक्स म्हणेल। निवडणुकीमध्ये काही भावनिक स्ट्रॅटेजीज असतात, त्यापैकी एक हा आहे। तथापि मी याच्यावर याकरता टिप्पणी करणार नाहीत की शेवटी शत्रू तर नाही आहेत, राजकीय विरोधकच आहेत आणि भाऊ बहिणच आहेत। त्यामुळे का गेले का नाही गेले हे आपल्याला नंतर समजेल। तर सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या। मतदानानंतर थेट त्या अजितदादांच्या घरी गेल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आणि वेगवेगळ्या चर्चाही सुरू झाल्या। मतदानावरती याचा परिणाम होईल का ही सुद्धा आता चर्चा सुरू आहे। तर TV9 ने सगळ्यात आधी ही बातमी दाखवलेली आहे। सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या निवासस्थानी गेल्या आणि ही बातमी फक्त TV9 ने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेली आहे। अतिशय महत्त्वाची घडामोड ही राज्यातली। तर हा सगळा इमोशनल टॅक्टिक्सचा म्हणजे भावनिक रणनीतीचा भाग असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे। तर ही दृश्य आहेत सुप्रिया सुळे जेव्हा आशा काकी म्हणजे अजितदादांच्या मातोश्री यांच्या भेटीला गेल्या तेव्हाची ही दृश्य आहेत, एक्सक्लुझिव्ह फक्त TV9 कडे। नक्की सौरभ, आपण बघतोय की ही दृश्य अतिशय बोलकी आहेत, कारण मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी थेट अजित पवारांचं घर गाठलं। अर्थातच माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्या ह्या म्हटल्या की मी आशा काकींनाच भेटायला आले, मी दुसरं कुणालाही भेटले नाही। मात्र ही शक्यता नाकारता येत नाही किंवा अशाही शक्यता पडताळल्या जात आहेत की त्यांची काही अजित पवारांबरोबर चर्चा झाली का। TV9 वरती ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। आणि मला वाटतं की बारामतीच्या राजकारणात भावनिक मुद्दा हा अतिशय चर्चेत आहे, कारण एकाच कुटुंबातले सगळे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, ज्यांनी इतकी वर्ष सोबत काम केलं, एक पक्ष वाढवला। या संदर्भात संजय राऊतांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती बघूयात।